खड्डेमुक्त रस्ते कधी होणार? रस्त्यावरचे खड्डे ठरतायत जीवघेणे. खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे? मी राखी कोणाला बांधू? अवघ्या 18 वर्षांचा यश मोरे. भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागलाय. खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं. यशच्या अकाली मृत्यूसाठी कुटुंबियांनी प्रशासनाला जबाबदार धरलंय. माझा भाऊ एकुलता एक, आम्ही दोघं बहीण भावंड होतो. आज मी घरात एकटीच राहिले ना. शेवटी 9 तारखेला रक्षाबंधन आहे. मी राखी कोणाला बांधू? याला जबाबदार आहे PWD वाले आहेत आणि प्रशासन आहे. केवळ गेल्या महिन्याभरात मुंबईतील रस्त्यांनी 4 जणांचा जीव घेतलाय. 16 जून 2025 BKC मेट्रो स्टेशन जवळ 13 वर्षीय मुलाचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला. 19 जून 2025 मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. 20 जुलै 2025 भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्यानं युवकाचा बळी घेतला. 26 जुलै 2025 पवईतील रस्त्यावरील खड्ड्यानं दुचाकी स्वाराचा जीव घेतला. जे तंत्रज्ञान जे आहे, नवीन टेक्निक जे आहे, या पद्धतीने आपण हे सर्व करतोय. त्यामुळे मला वाटतं खड्डे पुन्हा या ठिकाणी पडणार नाहीत. कुठेही आता हे टिकाऊ मेथड वापरून या लोकांचा आम्ही त्रास दूर करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं आणि महापालिकेने देखील दावा केला होता की आम्ही मुंबईतील सर्व रस्ते जे आहेत ते कॉन्क्रिटीकरून त्या रस्त्यांचं करू आणि सर्व मुंबई जे आहे ती खड्डेमुक्त झालेली असेल असं म्हटलं होतं. मात्र जे दावे होते, जी आश्वासनं होती ती संपूर्णपणे फेल ठरलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण सध्या मुंबईतील सायन भागातील प्रतीक्षा नगरमध्ये आहोत, ज्या ठिकाणी खूप मोठे जे खड्डे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2024च्या आकडेवारीनुसार खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबईत तब्बल 273 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही मुंबईतील रस्त्यांची चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि महापालिकेवर टीकेची झोड उठवली आहे. भ्रष्टनाथ मिंदेंच्या खिशातले खड्डे कदाचित मुक्त झाले असतील, पण रस्त्यांचे हाल एकंदर आपण पाहताय. मी जे असेंब्लीमध्ये मांडलं आणि जे 2 वर्ष मी एकटा बोलत आलेलो आहे की या मुंबईमध्ये भ्रष्टनाथ मिंदेंनी पैसे लुटून 5 कॉन्ट्रॅक्टर्सना काम दिलं आणि ते 5%ही पूर्ण झालेलं नाहीये. आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मुंबईतील विकास कामांबद्दल वेगवेगळे दावे केले जातील. सत्ताधारी आणि विरोधक मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं याची यादी मांडतील. मात्र खरी वस्तुस्थिती पाहता मुंबईकरांना रस्त्यावरच्या खड्ड्यांना दिवस रात्र सामोरं जावं लागतंय. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांची समस्या कधी संपणार असा सवाल विचारला जातोय. सूरज मसूरकर, साम TV, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.